पापा, 3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपालवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या 3:30चा खेळ रंगणार आहे कोल्हापुरातल्या चौरंगी कॉम्प्लेक्स येथे। भेटूयात इथल्या सदस्यांना। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्राध्यापक आनंदराव रामचंद्र पाटील। आणि आता सोसायटी बद्दल। सर्वप्रथम चौरंगी परिवारातर्फे झी मराठीवर गाजत असलेला हा 3:30 कार्यक्रमाचे युनिटचे मी हार्दिक स्वागत करतो। मला या माझ्या परिवाराची माहिती देत असताना आनंद होत आहे की जागतिक स्तरावर ज्यांनी आर्किटेक्चरमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला अशा शिरीष बेरी यांनी या बिल्डिंगच्या ठिकाणी प्लॅन तयार केलेला होता। दुसरी आणखीन एक बाब मला सांगण्यासाठी वाटते ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अडकणी पूर्ण मराठी क्षेत्राला मोहिनी घातलेली होती अशा सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचं वास्तव्य ते काही काळ होतं। त्यानंतर स्वराद्वारे संपूर्ण जगावर अडकणी ज्यांनी मोहिनी घातली असे लता मंगेशकर या आमच्या चौरंगी कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रस्त दुसरी मोठी व्यक्ती त्याच्यामध्ये भाऊसाहेब निंबाळकर की ज्यांचा अडकणी प्रथम श्रेणीमध्ये जो जास्तीत जास्त धावाचा विक्रम आहे तो नुकताच अडकणी लाराईने मोडलेला आहे अशा व्यक्तींच्याकडे त्या येत होत्या। अशा व्यक्ती या आमच्या बिल्डिंगमध्ये अडकणी त्यांचा पदस्पर्श अडकणी पावन झालेले आहेत। बघितलं पापा, कोल्हापूरमध्ये किती मोठी मोठी माणसं राहतात ते। आता आपण सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला 3:30ला। नो इफ नो बट ओनली 3:30। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सगळ्यांना वाटून झालेले आहेत। आता आली वेळ आपले पहिले 3 स्पर्धक निवडण्याची आणि हे निवडण्यासाठी माझी एक छोटीशी मैत्रीण माझ्या बरोबर आहे। हॅलो, तुझं नाव काय? वैष्णवी। वैष्णवी, तू काय करतेस? स्कूलला जाते। स्कूलला जातेस का? शिकण्यासाठी जाते। बर, तू माझं एक काम करायचं, यातली मला 3 टोकन्स दे। डोळे मिटायचे आणि मिक्स करून 3 टोकन्स काढून द्यायचे लवकर। 1 2 3। वैष्णवीने मला दिलेले आहेत 3 टोकन्स। बघूयात कोण आहेत हे 3 भाग्यवान स्पर्धक। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 61। अभिनंदन, अभिनंदन। आणि आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 31। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 28। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे आपल्या सोबत खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाज किती? आपले स्पर्धक खेळण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी मारूयात थोड्याशा गप्पा। नमस्कार, आपलं नाव? सुरेखा रामचंद्र राशिंकर। काकी, आपण काय करता? गृहिणी। गृहिणीच आहात? घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलं। नुकतंच लग्न झालेलं आहे मुलाचं। मुलाचं लग्न झालंय? हो। आणि सुनबाई आहे। आणि धाकटा आहे, छोटा दुकान सांभाळते तो। बर, मग काय व्यवसाय काय त्याचा? मोबाईलचा व्यवसाय आहे। बर, आणि काका कशात होते सर्व्हिसला? MSCB मध्ये होते। MSCB ला होते? हो। किती छान ना, घरात कधीच लाईट जात नसेल ना तुमच्या? बरं, मला सांगा, काकांबरोबर खरेदीला बाहेर जाताना कोल्हापुरात हो, मला सांगा, काकांनी किती वेळा दागिने घेताना तुमचा नकार दिलेला की हा दागिना घ्यायचा नाही? केव्हाच दिलेला नाहीये ना। केव्हाच दिलेला नाहीये? बर, पण मग आवडता दागिना कुठला तुमचा? लिस्ट खूप मोठी आहे ना, त्यामुळे आठवून आठवून सांगतायत। मंगळसूत्र। मंगळसूत्र आवडता दागिना। आणि आता सुनेला काय दागिने वगैरे केलेत की नाहीत? केले। किती तोळ्याचे? 10-12। 10-12 तोळ्याचे फक्त? बर, पण मग मला सांगा, सुने बरोबर आता खरेदीला बाहेर जाता? अजूनही काही गेलेलं नाहीये। अजून गेलेलाच नाहीये, पण मग आता तिला त्रास द्यायचं काय प्लॅनिंग केलेलं आहे? नाही, का? मला मुलगी नाहीये ना। करेक्ट, त्यामुळे मुलीसारखंच प्रेम तिच्यावर करणार। बघूयात, या राऊंड मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नक्की तुम्ही हा राऊंड जिंकाल असं मला वाटतंय। तुम्हाला खूप शुभेच्छा। नमस्कार, आपलं नाव? दर्शना दत्ताराम आमटे। आमटे, मला सांगा, तुम्ही कोल्हापुरातल्याच ना? नाही, राजापूरचे। राजापूरच्या म्हणजे कोकणातल्या? हो। पण मग आता कोल्हापुरात आलाय, कोल्हापुरी जमायला लागलाय? हो। जमतं। किती वर्ष आली कोल्हापुरात? 4 वर्ष झाली। बर, घरी कोण कोण असतं इकडे? आई, भाऊ,
आणि मी बर तिघे जणच असता. हो तुम्ही काय करता? इथे जॉबला जाते. जॉबला जाता बाहेर. बर मला सांगा, कोल्हापूरमध्ये तुम्ही नुकतेच आलेले आहात. कोल्हापूरमध्ये आल्या आल्या सगळ्यात जास्त आवडलेलं ठिकाण कुठलं कोल्हापुरात? रंकाळा महालक्ष्मी. रंकाळा आणि महालक्ष्मी. मग जाता फिरायला तिकडे? हो जाते. मग कोण कोण असतं बरोबर? आई भाऊ. आई आणि भाऊ म्हणजे फॅमिली बरोबरच जाता. हो मग मैत्रिणी वगैरे जमल्यात की नाही तिकडे? आहेत इथे. जमल्यात. बर पण त्या मैत्रिणींची इथं तुम्हाला मदत घेता येणार नाहीये या राऊंड मध्ये, कारण का तुम्हाला एकटीलाच खेळायचं इथं. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विकास अशोक कोंडेकर. विकास अशोक कोंडेकर. कोंडेकर. विकास काय करतोस तू? 10वी झाली. 10वी झाली. मग आता कॉलेज चालू. हो, बर मग काय करतोस? कॉलेजला जातोस? जातो. काय करतोस कॉलेजला जाऊन? शिकतो. शिकतो. अरे रे बघा या विकासाकडं, हा बाळ कॉलेजमध्ये जाऊन शिकतो. याच्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का रे? काय खरंच शिकतोस? शिकतो. कुठली जाड घेतलीस? कॉमर्स. कॉमर्स का? मला CA करायचं आहे. सीए करायचंय. सीए म्हणजे काय? आमचं ते कम्प्लीट आराम. हा कम्प्लीट आराम ना? हे सगळ्यांना पटायला लागले, सगळे हसतायत बरोबर ना? पण या राऊंड मध्ये कम्प्लीट आराम जर केलास तर मग तुझा बक्षीस मिळणार नाही, एवढं लक्षात ठेव. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. पण त्या वस्तूची किंमत जो बरोबर सांगेल किंवा त्याच्या जवळपास जाईल त्यालाच ही वस्तू मिळणार आणि तो जाणार आहे जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्यातली सगळ्यात पहिल्यांदा बोली कोण लावणार? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावणार. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल विकास, त्यानंतर आमटेताई आणि सर्वात शेवटी राशिंकर काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे नेकलेस सेट. ह्या नेकलेस सेट मध्ये एक सुंदर अमेरिकन डायमंडचा नेकलेस आणि कर्णपुले आहेत आणि याला 24 कॅरेट सोन्याचा मुलामा आहे. होय, या नेकलेस सेटची पहिल्यांदा किंमत सांगतोय विकास कोंडेकर. विकास हे घे 5 अंक आणि यातले 4च अंक वापरून तुला किंमत ठरवायची आहे. नीट विचार कर. किंमत सांग. 4500 ला. पाठीमागे काय वाटतंय अंदाज? 2500. नीट विचार करून किंमत ठरव. किती? 1540. 1540. लिहून टाकायची किंमत. लिहूयात मग. आमटेताई तुम्ही किंमत ठरवा. सेम प्राइस तुम्हाला लावता येणार नाही. 1045. 1045. नक्की वाटतं एवढी किंमत असेल? हो लिहून टाकायची किंमत. हो. लिहून टाकूयात मग. काकी आता तुम्ही किंमत ठरवा. किती? 1541 याची किंमत आहे. 1541. ठाम आहे या मतावर? लिहून टाकायची किंमत. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या नेकलेस सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा विकासने सांगितलेली किंमत आहे 1540 रुपये. आमटेताईंनी सांगितलेली किंमत आहे 1045 रुपये आणि सर्वात शेवटी राशिंकर काकींनी सांगितलेली किंमत आहे 1541 रुपये. पापा डोंट गेट एक्साइटेड. या नेकलेस सेटची खरी किंमत मी आता बघतो आणि या नेकलेस सेटची खरी किंमत आहे 1150 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आमटेताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन ताई. अभिनंदन ताई, तुम्हाला हा नेकलेस सेट मिळालाय. मला सांगा, दादानी तुम्हाला सोन्याची चेन दिली, हो. तर मग आता तुम्ही काय हा सेट वहिनीला देणार? दे.